हाय फ्रेंड्स, मी आहे सतीश. मी हाय शिवानी. काल आम्ही पार्क्यू पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट एक्सप्लोअर केला. चला बघूया आपण पार्क्यू पॉईंट म्हणजेच सनसेट पॉईंट. आम्ही सगळे गेलो होतो माथेरानच्या सर्वात सुंदर पॉईंटवर म्हणजेच पार्क्यू पॉईंट. तिथली थंड हवा, विलोभनीय सूर्यास्त व मुलांची चाललेली मस्ती यामुळे कालची संध्याकाळ खरोखरच अविस्मरणीय बनली. पण याच मस्तीत एक छोटीशी गडबडही झाली. ती काय होती? चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. वरती पकडा. प्लेन आला प्लेन. प्लेनला बाय बाय करत आम्ही निघालो आणि त्यानंतर शिवांची मस्ती झालेली की व्हिडिओ शूटिंग मीच काढणार. हा सरळ रोड मेन मार्केटला जातो. तिथे रेल्वे स्टेशन पण लागतं पुढे आणि उजव्या हाताला वळल्यानंतर पार्क्यू पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंटचा रोड लागतो. पार्क्यू पॉईंट सनसेट पॉईंट हा 2.5 किलोमीटरचा रोड आहे. चला जाऊया आपण सनसेट पॉईंटकडे. पण दाखवणार तुम्हाला. तो ॲक्च्युली 12 पॉईंटच्या सर्कलमध्ये तो राहून इको ते सनसेटमध्ये गेलं. 12 पॉईंट हे 12 पॉईंट होतात. पण तुम्हाला एक्सप्लोअर करा सनसेटच दाखवतो, कारण की आता पावसाळा चालू होणार आहे. तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सनसेट 4 महिने दिसणार नाही. बघूया आपण सनसेट पॉईंट हा कसा दिसतो. हा जेव्हा मार्केटमधून निघालो तेव्हा सनसेट पॉईंटला जायचे 2 रस्ते होते. एक म्हणजे इको ते सनसेटमध्ये आणि हा दुसरा म्हणजे शॉर्टकट रस्ता आहे सनसेटला जाण्यासाठी रग्बी गार्डनमधून म्हणजे पेमास्टर पार्कमधून. पावसाचा क्लायमेट झालं आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही फाउंटनमध्ये बसलो आहे. ही बघा वृंदा आणि हा शिवांश, दोघेजण चॉकलेट खात आहेत, किंडर जॉय. फाउंटन जवळ आल्यावर 2 रस्ते येतात. एक म्हणजे इको पॉईंटला जातो हा रस्ता, इको पॉईंट आणि लेक, आणि हा रस्ता सनसेट म्हणजेच पार्क्यू पॉईंटला जातो. हे आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. आम्ही सगळेजण पेमास्टर पार्क आणि रग्बी गार्डनच्या बाजूने जाणाऱ्या जंगलाच्या वाटेने निघालो. आजूबाजूला घनदाट झाडी व पक्ष्यांचा किलबिलाट आणि मस्त थंडगार वारा. या रस्त्याने सनसेट पॉईंटला जाण्याचा अनुभव काही वेगळाच होता. आता फायनली आम्ही पोचलो सनसेट पॉईंटला.
सनसेट पॉईंटवर पोचताच निसर्गाने एक अजब खेळ दाखवला. सूर्यास्ताऐवजी अचानक पूर्ण आभाळ भरून आले, काळे ढग दाटून आले आणि मस्त थंडगार वारा सुटला. सनसेट पॉईंटवरून खाली दरीमध्ये पाहिलं की छोटी छोटी गावे म्हणजे प्रामुख्याने धोदानी गाव हा दिसतो. तुम्ही बघू शकता आता. धोदानी गावातून थेट या सनसेट पॉईंटपर्यंत येण्यासाठी एक छान ट्रेकिंग वाटसुद्धा आहे. हा समोर दिसतोय ना, तो मलंगगड आहे. त्याला हाजी मलंगगड असेही म्हणतात. हा बघू शकता तुम्ही मलंगगड. हा समोर दिसतोय ना, तो प्रबळगड आहे. तुम्ही बघू शकता प्रबळगड. मी शूटिंगमध्ये मग्न असताना एका माकडाने आमच्यावर वॉच ठेवला होता. मी फोटो काढता काढता बाजूला झालो आणि त्या माकडाने थेट वृंदाची दुधाची बॉटल आणि वेफर्सवर डल्ला मारला. तुम्ही बघू शकता आता दुधाची बॉटल कशी पितोय तो, वेफर्स कसे फोडेल.
बॉटल बघ तुझी, हे बघ बॉटल नेली तुझी दुधीची बघ. ना पुढे बघ बॉटल नेली बघ, दुधीची बॉटल नेली ना. दुधीची बॉटल नेली ना मग तू. चहा पीत पीत मी सनसेट पॉईंटचे क्षण माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केले. तुम्ही बघू शकता.
कालचा आमचा हा दिवस कधीच न विसरण्यासारखा होता. माकडाने केलेली ती दुधाची बाटलीची गडबड व सुंदर बॉर्डरचा रस्ता व शेवटी सनसेट. खरोखरच निसर्गाने आम्हाला एकाच दिवशी अनेक रंग दाखवले. चला तर मग, काळजी घ्या, फिरत राहा आणि पाहत राहा आमचे व्लॉग्स.